तर मित्रांनो, तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितला आहे व्हिडिओ. तर असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन करायचं आहे. जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप नसेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला XML फाईलने तुम्हाला दिलेला आहे. तर XML फाईल अलाइट मोशनमध्ये कशी ॲड करायची त्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला काय इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर ग्रुप अँड मास्कवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली एडिट ग्रुप हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिट लिहायचं आहे. आल्यानंतर फोटो मास्क 1 यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर या रेक्टँगलच्या खाली फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथून फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे. तर अशाच प्रकारे फोटो मास्क दुसरा फोटो पण अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे 2 फोटो ॲड झाले आहेत. अशाच प्रकारे अजून 2 फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे फोटो मास्क 5 दिसेल तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत कलर अँड फिलमध्ये जाऊन अशा प्रकारे फोटो ॲड करायचा आहे. तर ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे हे फोटो मास्क 3 आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा शेवटपर्यंत अशा प्रकारे फोटो ठेवून द्यायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला हे फोटो 9.49 सेकंदपर्यंत ठेवायचे आहेत. तर आपले हे पहिले फोटो लावून झालेले आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे. आल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर फोटो ॲड झाले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे 9.18च्या नंतर यायचं आहे. बिटच्या नंतर यायचं आहे. आल्यानंतर हे राजा तर तुम्हाला इथे फोटो मास्क तुम्हाला इथे इफेक्ट आधीच दिलेले आहेत. फक्त तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. तर तुम्हाला सांगून देतो कसे फोटो ॲड करायचे. तर तुम्हाला इथे या फोटो मार्क्स आपल्या या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या रेक्टेंगलच्या खाली क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता इफेक्ट आपला लागलेला आहे फोटोला. तर अशाच प्रकारे तुम्हाला सगळे फोटो अशाच प्रकारे ॲड करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर रेक्टँगलच्या खाली जायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो, आपले सगळे फोटो ॲड करून झालेले आहेत. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जेवढी पण क्वालिटी पाहिजे असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो नहीं सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.